मागच्या वर्षी आम्ही एकाचा बैल पळत नव्हता, एक शब्दाखातर त्यांनी बैल मागितला, आम्ही ताबडतोब पैरा तोडून त्या व्यक्तीला बैल काढला होता. आम्ही बैल काढल्यानंतर त्याच्यानंतर वर्षभर त्यांनी आम्हाला कंटिन्यू फोन करतो, फोन रिसीव्ह करायचे बंद केले त्या व्यक्तीने. का बैल आमचं पळत नाही, कुठेतरी कमतरता दिसते. ठीक आहे, यावर्षी कमतरता असल्यानंतर मग आपण गाडीच खेळू त्यांच्याशी. आज देतो उद्या देतो, आणि नंतर समोरून येऊन माझ्यावर नाव फिरवलं गेलं. कारण पुष्कळ वेळेला ती गोष्ट झाली, 3-3, 4-4 वेळा नाव फिरवलं. एकदाही नाही, समोरून गोड बोलतात, मागून जाऊन डायरेक्ट नावं फिरवतात. आता फक्त एक लक्षात ठेवा, जशी तुम्ही नावं फिरवलेली आहेत, मैदान तर कंटिन्यू राहणारच आहे. त्या पद्धतीने आता आम्ही सुरुवात करणारच आहोत. कारण मैत्री भरपूर गेली, पण याच्या पुढे आता जो नाव असेल त्याला आम्ही एकाला पण हे नाही करणार. का आता बैलाचा पडता काळ होता म्हणून फिरवले. आज बैल पुन्हा आपला लागलेला आहे, सुरुवात झालेली आहे. पहिले तर होणारच, नाही झालं तर करार करणार अजूनही. बरोबर आहे, पण सोडणार नाही आता. आणि मग पंकज, मी कायम तुमच्या गाडीवर आता सुरतची त्या दिवशी मी बाईट पण घेतली होती, कुठेतरी लक्षाची गाडी पण मीच पळवतो असं त्यांनी सांगितलं होतं. मग आता मी 2 वेळेला बघितलं तुमच्या गाडीवर सुरत ड्रायव्हर नाही, याच्या मागचं कारण म्हणजे असं झालं बाबा, आपली गाडी झाली बोनिवलीला. स्पष्टच सांगतो तुम्हाला, सूरज आपल्या गाडीवर कंटिन्यू बसायचा. सूरज मला म्हटलं होतं की नाही बोलतो मी कोणत्याच गाडीवर बसणार, ते आपण नाही, इथं पण नाही बसणार. नंतर सूरज जाऊन नाही बोलतो माझ्या मागे लागलेले आहेत समोरचा व्यक्ती की मला बसावंच लागेल तिथे. तर ठीक आहे, तू कुठेतरी कंपॅरिझन केलं त्या गोष्टीचं. मंडळी इकडे या साईडला तुम्ही बघू शकता आपल्या कल्याण चिंचपाळकरांचा घरचा साज लक्ष आणि सरपंच गाडी विगरच्या मैदानामध्ये झालेले. आपण दादांना विचारूया, सागर दादा बसले आणि संपूर्ण टीम आहे. सागर दादा नमस्कार. नमस्कार. काय सांगाल, आज घरचा साज लक्ष आणि सरपंच? हो नक्कीच, आज गाडी छान पाहिली आपली, आणि गाडी जमून होती व्हॉट्सअपला आपली. आपला हा सर्जा बदलापूरवाल्यांचा, आणि हा होता तेजा, होता तेजा आपल्या इथला सोनगावचा तेजा होता. अशी गाडी जमली होती का? आणि म्हणजे या बॅनरवर कोणाची गाडी जमली होती? एक गाडी सरपंचावर गाडी जमलेली, सरपंच आणि तेजाची गाडी जमलेली. त्यांनी सर्जा काढला होता, आपण लक्ष काढलेला. म्हणजे आपला घरचा साथ पावला आपण. बरोबर. आता बाईट घेण्याचा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे दावणीला लक्ष आणि अजून एक बैल आलाय तुमच्या दावणीला, त्याचा बॅनर पडला होता काहीतरी करारा संदर्भात. तर मला वाटतं ही पहिलीच बाईट, याच्या आधी कोणी बाईट नाही घेतली. नाही घेतली. तर त्या संदर्भात माहिती द्या ना मला, लक्ष हा कराराचा कसा काय? म्हणजे आपण ही गाडी आपण प्रकाश पवार सर दाडोली यांचा लक्षा कर्नाटक केसरी आणि देवा उतरलेली आहे. गाडी उतरण्याचं कारण म्हणजे पहिल्यासाठी खूप लोकांनी हे केलं, आज देतो उद्या देतो, आणि नंतर समोरून येऊन माझ्यावर नाव फिरवलं गेलं. कारण पुष्कळ वेळेला ती गोष्ट झाली, 3-3, 4-4 वेळा नाव फिरवलं. एकदाही नाही, समोरून गोड बोलतात, मागून जाऊन डायरेक्ट नावं फिरवतात. आता फक्त एक लक्षात ठेवा, जशी तुम्ही नावं फिरवलेली आहेत, मैदान तर कंटिन्यू राहणारच आहे. त्या पद्धतीने आता आम्ही सुरुवात करणारच आहोत. कारण मैत्री भरपूर गेली, पण याच्या पुढे आता जो नाव असेल त्याला आम्ही एकाला पण हे नाही करणार. बरोबर आहे, म्हणजे आता जसं आहे तसं उत्तर. हो नक्की. कारण कुठेतरी मला वाटतं आता या ज्या काही टॉपच्या गाड्या पालतात ना, मी पण बघतो आज पैऱ्यात उद्या सकाळी लगेच ती गाडी पण होतंय विरोधामध्ये. तर मला वाटतं तुम्ही पण तशी सुरुवात करणार आहात. हो नक्कीच. आता कारण का आपण खूप रिलेशन पण जपण्याचा प्रयत्न केला, पण समोरून आपल्यावर ना गाड्या नावं फिरली. कारण एकाच व्यक्तीने 4-4 वेळा नाव फिरवलेली आहे. का तर बैलाचा पडता काळ होता म्हणून फिरवले. आज बैल पुन्हा आपला लागलेला आहे, सुरुवात झालेली आहे. पहिले तर होणारच, नाही झालं तर करार करणार अजूनही. बरोबर आहे, पण सोडणार नाही आता. बरोबर. म्हणजे ते म्हणतात ना की जसं तुम्ही आमच्या सोबत जसं वागणार तसं आम्ही तुम्हाला त्याचं प्रत्युत्तर देऊ, तर त्या पद्धतीनेच भेटेल. बरोबर आहे. म्हणजे कुठेतरी आता खेळ आता चुरशीचा होत चाललाय. आता आपल्या धावणीला आलेली काही बैल आहेत लक्ष आणि देवा, यांच्याविषयी बैलांच्या विषयी माहिती द्या ना मला. कारण आता तुम्ही सांगितलं करार झालेला आहे, तर कसा करार आहे तो? हा पूर्ण आपल्या सीझनचा करार झालेला आहे लक्षाचा आणि देवाचा. हा लक्ष आहे कर्नाटक केसरीच्या मैदानामध्ये दुशामध्ये कर्नाटक केसरीचा मान मिळवलेला आहे, आणि वरती छान गाडी पाहिली लक्षाची ना. आपल्या लक्षाची गाडी खूप छान पाहिली. आपण गुळालामध्ये होतो त्यावेळेला. बरोबर आहे. आता देवा नाही आला का मग आज? आज देवाला आपण घरीच ठेवलं, कारण हे नियोजन झालं ना, मैदान खूप मोठा होता, तर त्याच्यामुळं एकच गाडी होईल त्या अनुषंगाने त्याला ठेवलं आपण घरी. पुढच्या मैदानामध्ये देवा पण दिसून येईल तुम्हाला. बरोबर. आणि मला वाटतं कुठेतरी आता 3 का 3.5 झाल्यात आणि तुमची गाडी पण झाली लवकरच. हो लवकरच गाडी झाली, कारण गर्दी पण खूप होते. आणि गाड्यांचं आता मी खाली गेलो होतो, एवढी आपट गर्दी की पूर्ण चेंगराचेंगरी खाली चालू आहे. बरोबर. एक त्या गोष्टीचं कुठेतरी एक बंधन आलं पाहिजे, एक टोकन वाईज गाडा मालकांनी सुधारलं पाहिजे या गोष्टी. बरोबर. आयोजकांना बोलून काय उपयोग नाही. आणि जसं आता घरचा साथ पळवण्याचा निर्णय तुम्ही घेतलात, आता मी बघतोय भरपूर साऱ्या मैदानामध्ये घरचा साथ पळवतात. तर याच्या मागचं कारण मला वाटतं पहिऱ्यानं तुम्ही भरपूर जणांना दिला असेल, पण तुम्हाला समोरून नाकार येत आहे खूप वेळा. आता तुम्हाला सांगायचं झालं, मागच्या वर्षी आम्ही एकाचा बैल पळत नव्हता, एक शब्दाखातर त्यांनी बैल मागितला, आम्ही ताबडतोब
पैरा तोडून त्या व्यक्तीला बैल काढला होता आम्ही. बैल काढल्यानंतर त्याच्यानंतर वर्षभर त्यांनी आम्हाला कंटिन्यू फोन करतो, फोन रिसीव्ह करायचे बंद केले त्या व्यक्तीने. का बैल आमचा पळत नाही, कुठेतरी कमतरता दिसते. ठीक आहे, यावर्षी कमतरता असल्यानंतर मग आपण गाडीच खेळू त्यांच्याशी, एक दाखवून देऊ की बैल कुठपर्यंत आहे. कारण जोपर्यंत गाडी पळणार नाही तोपर्यंत समोरच्या व्यक्तीला पण समजणार नाही की आपला बैल किती पळतो. बरोबर आहे. जेव्हा हलक्यात घेतलं जातं, शेवटी बैलांचं काम करणार आहे, आपण आपलं काम करायचं. रिलेशन आपण कोणाची काय म्हणजे या गोष्टीची चीड देण्याचा प्रयत्न नाही करत. बरोबर आहे. पण फक्त एक कुठेतरी वाटतं की बैल पळून सुद्धा आपल्याला पैरानं भेटत, कारण त्या गोष्टीची खंत वाटते. बरोबर आहे. आणि मला पण वाटतं असा खेळ पण व्हायला पाहिजे. कारण जी मुंबईला काही टॉपमध्ये बैल पालतात ना, त्यांचा खेळ पण तोच चाललाय. आता मोठे मोठे गाडा मालक मी बघतोय ना, सांगतात एक आणि करतात वेगळा. तर त्यानुसार प्रत्येक आता मला वाटतं मोठं गाडा मालक आहे कमर कसलेली आहे की आता हाच खेळ दाखवा. नक्की, कारण गरजेचं राहिलं ना. आता काय झालं, प्रत्येक जण रिलेशन करत बसला तर खेळच होत नाही हा. आणि मोजक्याच गाड्या पळणार आहेत. बरोबर आहे. आणि मोठ्या जर एक नंबर म्हटलं तर एक हाताच्या बोटावर मोजू आपण, एवढ्याच गाड्या आहेत. 2 नंबर मध्ये भरपूर गाड्या आहेत आपल्या. पण गाड्या यांच्या आपसामध्ये होणं खूप गरजेचं आहे. कारण आपण रिलेशन म्हणतो, रिलेशन आपल्यामध्ये 100% राहणारच आहेत, पण गाड्या पण होणं गरजेचं आहे. बरोबर आहे. आता आजची जी आपली गाडी पळवली कुठल्या साईडने आणि कोणी पळवली? ही गाडी आपली उजव्या साईडनं पळवली, पंकज ड्रायव्हरने बसला होता. बरोबर. आणि मग पंकज, मी कायम तुमच्या गाडीवर आता सूरजची त्या दिवशी मी बाईट पण घेतली होती, कुठेतरी लक्षाची गाडी पण मीच पळवतो असं त्यांनी सांगितलं होतं. मग आता मी 2 वेळेला बघितलं तुमच्या गाडीवर सूरज ड्रायव्हर नाही, याच्या मागचं कारण म्हणजे असं झालं बाबा, आपली गाडी झाली बोनिवलीला, स्पष्टच सांगतो तुम्हाला. सूरज आपल्या गाडीवर कंटिन्यू बसायचं. सूरज मला म्हटलं होतं की नाही बोलतो मी कोणत्याच गाडीवर बसणार, ते आपण नाही, इथं पण नाही बसणार. नंतर सूरज जाऊन नाही बोलतो माझ्या मागे लागलेले आहेत समोरचा व्यक्ती की मला बसावंच लागेल तिथे. तर ठीक आहे, तू कुठेतरी कंपॅरिझन केलं त्या गोष्टीचं. बरोबर आहे. तर ती गोष्ट नव्हती व्हायला लागत. जर माझ्या गाडीवर नाही समोर काय झालं, एक वेळ सूरज समोर ओळखीचीच गाडी होती, मी सूरजला सांगितलं बस, नाही बोलतो मी त्या गाडीवर बसतो, मी नाही बसणार. त्यावेळेला मला असं उत्तर दिलं, तुमची गाडी असती तरी मी बोलतो समोरच्या गाडीवर नाही बसणार. मग आता त्या बोनी आपल्या इथे गाडी झाली आपली उसाटण्याला, त्यावेळेला आपल्या गाडीच्या विरुद्ध बसावं समजा, ड्रायव्हर आहे त्यांनी त्याच्या हिशोबाने बसावं. पण आपण घरचा ड्रायव्हर जसं समजतो त्या हिशोबाने समोरचा व्यक्ती नाही राहिला आपल्याशी. बरोबर. म्हणजे आता जसं तुमचं सांगण्याचं तात्पर्य असं आहे की दोन्ही गाडा मालकाचे जे संबंध असलं तर मला वाटतं पहिले जो गाडा मालक सांगेल त्या गाडीवर बसायला पाहिजे ड्रायव्हरने. नव्हतं. बरोबर आहे. आता त्यांचं म्हणणं की त्याच गाडीवर बसणार तर काय हरकत नाही. बरोबर आहे. आता गाडी कुठल्या साईडनं आपली पळाली मगाशी विचारलं मी? आता आपली उजव्या साईडनं गाडी पाहिली. बरोबर. कुठला खान कोणाला दिला होता? कारण मी आता खूप लेट पोहोचलो, मला माहिती नाही. आपण लक्षाला उजव्या खांदी पळवलं आणि सरपंचला डाव्या खांदी पळवलं. तो चारी बाजूनी पळतो त्याच्यामुळे, आणि गाड्यावर जास्तच गती लागते त्याची. बरोबर. आता लवकरच गुलाल घेऊन लवकरच घरी का अजून गाडी खेळायची? नाही, आता एका गोळाला मध्ये, कारण गर्दी खूप आहे. बरोबर. आणि मला वाटतं प्रत्येक गाडा मालकांनी संधी दुसऱ्याला पण द्यायला पाहिजे. एक गाडी झाल्यानंतर घरी जायला पाहिजे का? तर भरपूर जण आशा घेऊन येतात मैदानामध्ये. कारण गाड्या झाल्या पाहिजे बाकीच्या, पण खूप गाड्या जमलेल्या आहेत. आता खालती गर्दी पण खूप आहे. आपण लवकरून 2 गाड्या करायचं ना, बाकीच्या गाड्या लेट जमतात त्या तशाच राहतात, तर त्या गोष्टीला मजा पण नाही. बरोबर. आता मगाशी जिथे येता येता मला एक गाडा मालक भेटला, तर मी त्यांना विचारलं गाडी जमली का? बोलतो नाही, आम्ही घरी निघलो, नोंदणी बंद झाली. बोलतो भरपूर सारे गाडा मालक आले तर कुठं आम्हाला नाही संधी मिळाली. तर त्याच्यासाठी माझा हा प्रश्न होता की एक गाडी खेळून समाधानी व्हायला पाहिजे. नक्की समाधानी गरजेचं आहे. कारण कुठेतरी, कारण गाड्या पण आता मुंबईमध्ये एवढ्या झालेल्या आहेत आपल्या की खूपच गाड्या भरमसाठ झालेल्या आहेत. आणि आता एक आपल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचं इलेक्शन असल्यामुळं भिवंडी त्या साईडला मैदानं नाही आहेत सध्या तरी. ती मैदानं मला वाटतं आता 11 तारखेपासून सुरुवात होतील. 2-4 मैदानं झाली. आपण कर्जतला आणि इकडे तिकडे पळतो. बरोबर. आता पुढचं काही नियोजन, कारण आता बोनिली आले, त्यानंतर उसाडणं पण आले. आपली घरचीच गाडी का कोणी फोन आला तर पैऱ्यांना पण होकार? नाही बघा, पैऱ्यामध्ये पण आपण पळणारच आहोत आणि घरची गाडी पण आपली पळणार आहे. बरोबर आहे. कारण त्या दिवशी आम्ही 2 गाड्या घेऊन जाऊच आता रविवारी. बरोबर. म्हणजे आता कुठेतरी टीम पण एक भक्कम झाली तुमच्या पाठीशी. आता मी बघतो ना तुमची सर्व मुलं जी सुरुवातीपासून आहेत ना, त्याही साथ नाही सोडली तुमची. आणि बघा, पराभव असो किंवा विजय असो, सोबत राहणारी आपली मंडळी ती आपलीच असते. नक्कीच. बघा आता जे आहे, हार जरी असली पडत्या काळामध्ये पण पोरं त्याच ताकदीने उभी होती आणि गुलालामध्ये पण त्याच जोशामध्ये मुलं आहेत आपली. तर मुलांमध्ये कशी एक सुरुवात आपण ग्रुप तयार झाल्यानंतर झालेलं आहे आपलं. बरोबर. या बैलगाडी क्षेत्रामध्ये. आणि ती एकदम जीवाभावाची मुलं आहेत सर्व, एकमेकाला समजून घेतात. आणि समजून घेणं हे फार महत्वाचं आहे. नाही तर हा रागवला तो रागवला ती गोष्टच नाही आमच्या ग्रुपमध्ये. बरोबर. चला आता शेवटचा प्रश्न घेतो, कारण आपण थोडकीच मुलाखत घेऊ. काय अनुभव या बैलगाडा शहरी क्षेत्राचा आत्ता या सीझनचा राहिला तुमचा? ह्या सीझनचा म्हणायचं झालं तर गाडी खेळणं प्रत्येकाची खूप गरजेचं आहे, अनुभवाच्या हिशोबाने म्हणायचं झालं तर. कारण का, जर आपला बैल थोडा
कुठे कमी पडतो ते त्या समोरच्याला माहीत, पण पैऱ्यासाठी खूप रडवलं जातं, खूपच रडवलं जातं. त्याच्याकरता एक स्वतःची गाडी जर पळणारी असली ना तर भाऊ घरी बसण्याची वेळ नाही येत. नाही तर काही वेळा असं झालंय ना, मागच्या वर्षी आम्ही 3 वेळा बैल मैदानामध्ये नेले लक्षाला, बैल 1 नंबरच्या गतीला असताना, पण मैदानातून 3 वेळा आम्हाला घरी पाठवलेले पैरवाल्यांनी. बैल पळून सुद्धा 3 वेळा आम्ही मैदानातून घरी बैल भरून नेलेला आहे. बरोबर. हा, ते पण रिलेशन मध्ये, एवढ्या रिलेशन मध्ये आहेत की खूप चांगले आहे. आता बोलून नाव सांगून काय उपयोग नाही त्या गोष्टीचा. आणि ह्या वर्षी म्हणायचं, आता त्या दिवशी आमची चर्चा चालली, सर्व काय आम्ही एकत्र बोलतोय आणि त्याच व्यक्तीने जाऊन माझ्यावर नाव फिरवलं. आता हा खेळ पण बघा, कारण हा खेळ होणं गरजेचं आहे. कारण का त्यांनी कुठेतरी सुरुवात केली तेव्हा खेळायला मजा येईल. नाही तर मी सांगेन माझ्या रिलेशन मध्ये, तो सांगेल त्याच्या, हा माझ्या रिलेशन मध्ये गाड्या कधी होणार, गाड्या होणं गरजेचं आहे. चला आता तुमचा पण पुढचा पाऊल हेच असणार आहे. त्याच्यासाठी तुमच्या वाटचालीसाठी माझ्याकडून शुभेच्छा असतील. मैत्रीच्या गाड्या खेळा आणि मला वाटतं शांत आणि संयमी गाडा मालक म्हणून तुमची ओळख तर आहेच आणि याच्या पुढे पण राहणार ते. नक्की भाऊ, ती ओळख तर तशीच राहणार आहे. कारण आपल्याला वादविवादाचा नाही प्रश्न, फक्त गाडी ही सर्वांशी खेळली जाईल या वेळेला. बरोबर. चला तुम्हाला आजच्या गुलालसाठी खूप खूप अभिनंदन आणि पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. थँक्यू, धन्यवाद भाऊ.